नाश्त्यासाठी कोथिंबीर वडी, ते सुद्धा आपल्या शेतातल्या कोथिंबीरीची। टेकून राहतं, असं राहतं टेकून। दादा थोडंसं असेल हा, थोडंसं नाही नाही। आपण घेतोय कांद्याची पात। ठीक आहे, पाणी न घेता भाजी डन आहे। घेते त्या वडी। ही बरणी आहे माझ्याकडे। प्रतिक्रिया छान झाले। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी कोथिंबीर वडी, ते सुद्धा आपल्या शेतातल्या कोथिंबीरीची। त्याचे देठ काढून टाकलेत। कशा पद्धतीने, जास्त जे मोठे मोठे देठ असतात ना ते नाही ठेवलेले, ठीक आहे। फक्त पानं घेतलेली आहेत शक्यतो, किंवा अगदी बारीक देठ घेतलेले आहेत। ते मी असं साफ करून ठेवलेले आहे। आता मी ती धुवून घेते, त्याला एका कपड्याने साधारण असं त्यातलं पाणी टिपून घेते। मग आपण सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवायला। मी इकडे पाणी सुद्धा स्टीमरमध्ये तापत ठेवलेलं आहे एका साईडला। ही कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि जितकं पाणी टॅप ड्राय करता येईल तेवढं केलंय। आता मी ही चॉप करून घेते। खलबत्त्यामध्ये आपण टाकतोय 9-10 लसणाच्या पाकळ्या। आरू झोपलाय म्हणून मी हळू बोलते आणि लाईट पण नाही तेवढी लावलेली। थोडीशीच मिरची, कारण नाही मिरची सहन होत आमच्याकडे। साधारण 1 चमचाभर जिरं आणि मीठ। हे आता मी ठेचून घेणार आहे, पण मी बाहेर जाऊन ठेचते, इथे ठेचलं तर आरू उठेल आवाजाने। ओके, आता ही कोथिंबीर चिरलेली ह्याच्यात टाकते। ही जी आपण ठेचलेली पेस्ट बनवली ती पण ह्याच्यात टाकते आणि मिक्स करून घेते। आता ह्याच्यात मी ॲड करते आहे बेसन, साधारण एवढी वाटी, आणि थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं मसाला, थोडीशी साखर, एकदम थोडीशी, थोडेसे पांढरे तीळ पण टाकते। बघा, काहीसं असं टेक्स्चर बनलेलं आहे। ओके, पाणी मी अर्ध्या ग्लासापेक्षा सुद्धा कमी वापरलं, ठीक आहे। हे असं आपलं टेक्स्चर झालेलं आहे। आता या भांड्याला तेल लावून घेते। वरून थोडेसे तीळ पण जरासे दाबून घेते त्या वडीत। आता स्टीम ऑलरेडी सुरू आहे आपली, ठीक आहे। तर हे आपल्याला ठेवायचं आहे जवळजवळ 12 मिनिटासाठी, 10 ते 12 मिनिटासाठी। आता झाले असतील 12 मिनिटं। हे बघा, ही अशी काहीशी आपली वडी झालेली आहे। आता ही थोडीशी थंड होऊ दे, अजून 5 मिनिट, मग आपण ही कापून घेऊया आणि मग तळून घेऊ। तोपर्यंत चटणी तयार करून घेते ना। चटणीसाठी वी आर ॲडिंग खोबरं, कोथिंबीर, थोडंसं लिंबू आणि थोडीशी मिरची टाकली। ओके, जिरं, आलं लसूण पेस्ट, 2 चमचे साखर आणि मीठ, थोडंसं पाणी, वाटून घेऊया। आपलं बऱ्यापैकी थंड झालंय, मी याचे काप करून घेते। ओके, तर हे आपण तळून घेऊया। एवढं संपव मध्ये
काय प्रतिक्रिया? सुंदर, छान झाले. मीठ दादा रोजच्या रोज काहीतरी प्रयत्न. नवीन मेनू पहिल्यांदाच बनवलं. मगासपासून मी घाई करत होते सकाळी उठल्यापासून, कारण की रात्री अरुण नीट नाही झोपू दिलं. काय माहिती का, तो असा उचक जागा होता, लोळत होता, आवाज देत होता सारखा. मला दचकत नव्हता, इट्स जस्ट दॅट त्याला पण नीट झोप लागत नव्हती. आणि तो असा सरकत पूर्ण ह्या टेबलला ठोकायलाच येत होता, म्हणून त्याला मी पण सारखं खाली ओढत होते. त्याच्यामुळे पण त्याची झोप मोड होत होती कदाचित. सो नीट झोप नाही झाली माझी पण परिणामी. मग सकाळी उठायला नेहमीपेक्षा थोडासा लेट झाला. आणि त्यात आज करायची होती कोथिंबीर वडी पूर्ण स्क्रॅचपासून. मी वाफवून पण ठेवली नव्हती ना, सो म्हणून मग माझी घाई चालू होती. पण सगळं टायमात झालंय. आता मी पण मस्त खाऊन घेतलंय. दूध भरून घेते. मग अशी दूध तसंच ठेवलं, पहिले म्हटलं नाश्त्याचं उरकून घेऊया. सो आता दूध भरून घेते पटकन. मूग डाळ शिजत ठेवली आहे आणि भात पण, कारण की 12 वाजून गेले. पाहावा आरुषेठ जेवायला जर त्यांनी मागितलं तर त्याला दुसरं काहीतरी देण्यापेक्षा डायरेक्ट डाळ भात दिलेलं चांगलं, कारण मग तो आचरपचर खातो ना, मग तो डाळ भात खायला मागत नाही. पाणी मी तापवलंय. थांब बाबू, ते देते थांब, तापवलेलं देते थांब तुला. हे घे. थोडस ब असेल हा, थोडस गर नाही. ब नाही, साधं आहे. नाही ब नाही है ना, ब नाही ना. भाजीची तयारी म्हणजे कापाकाप सगळी करायची आहे, कांदा टोमॅटो. त्याच्या आधी मी शेरूला काहीतरी खाऊ घालते, कारण रोज सकाळी मी तिला द्यायचे आतापर्यंत रोज, पण आज नाही दिलेलं. कुमारने जर काय बिस्किट वगैरे दिलं असेल तर मला माहिती नाही, म्हणून पहिले तिला खाऊ घालते. 12 वाजलेत. कुमारने सकाळी मला वाटतं तिला दिलं बिस्किट, पण तरी मी आता तिला काहीतरी देते पहिले. आज जेवायला असेल मटकीची भाजी, जिरा राई, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, थोडंसं मीठ. आता ह्याच्यामध्ये हळद, मसाला, जिरे पावडर, धणे पावडर. हे आपले मसाले छान कोट झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकतोय मटकी. तर तुम्ही बघताय की ही बरणी आहे माझ्याकडे, ज्याच्यातून मी हे काढतेय बाहेर. तर ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते, थांबा थोड्या वेळात. पहिली भाजी आपली शिजायला जाऊ दे. हे आपला फोडणी आणि मसाले सगळे मटकीला पण व्यवस्थित लागू देत छान. त्यानंतर आपण ह्याच्यात ऍड करूया गरम पाणी, थोडंसं मीठ टेस्ट करूया. कमीच असणार आहे, वाढवायला लागणार आहे. तर हे आपण मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून शिजू देऊया. हे भात झालाय आपला. मटकीची भाजी पण आपण शिजायला ठेवली आहे. आपलं वरण शिजलंय, म्हणजे डाळ शिजली. आता मी फोडणी देऊन घेते पटकन. कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, लसूण पेस्ट. मी याच्यामध्ये मिरची टोमॅटो ऍड नाही करत आहे. ओके, आलं लसूण पेस्ट पण शिजली आहे, कांदा पण शिजलाय. आता आपण शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. थोड्या वेळा अशी घोटवेन तिला, म्हणजे ते अजून मस्त होईल. आणि एकदम थोडं गरम पाणी. झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊया. आपलं वरण रेडी आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगते या बरणीविषयी, ठीक आहे. तर स्प्राउट मी म्हणून कंपनी आहे का त्यांचं ऑर्गनायझेशन आहे, त्यांची ही बरणी आहे. हे असं तिला वरून झाकण असतं, हे असं. ओके, हे मी इंस्टाग्रामवर ॲडव्हर्टिजमेंट बघितली होती. तुम्हाला ही ॲमेझॉनवर पण मिळून जाईल. आमच्या घरामध्ये कडधान्यांची भाजी, उसळ सतत बनत असतं, कारण सगळ्यांनाच कडधान्य आमच्या इथे आवडतात. तुम्ही सुद्धा जर सतत कडधान्यांची भाजी करणारे असाल, आमटी करणारे असाल, किंवा सलाड्स वगैरे खाणारे असाल, जिमला जाताना आपण स्प्राउट्सवालं हे खातो, तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. ट्रेडिशनली आपण कसं करतो, फडक्यामध्ये वगैरे बांधून ठेवतो, मग त्याला मोड येतात, किंवा चाळणीमध्ये ठेवतो, मग त्याच्यातून मोड येतात.
आता ह्याच्यामध्ये मोड आणायचे कसे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही मटकी घेतलीत, धुवून व्यवस्थित मटकी ह्याच्यामध्ये टाकलीत, एवढी सपोज मटकी तुम्ही टाकलीत, एवढं पाणी भरायचं, झाकण लावायचं, हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे तुम्हाला. आता उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे की मटकी तुमची फुलणार पाण्यामध्ये. मग आता तुम्ही आतापर्यंत जी अशी ठेवली असेल ना बरणी, ती तुम्हाला अशी ठेवायची आहे, अशी, हे टेकून राहतं, असं राहतं टेकून. ठीक आहे. काय होतं मग, ही जी जाळी आहे ना त्याच्यातून एक्सेस पाणी जे आहे ते बाहेर येतं. त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने तुम्ही यातलं पाणी चेंज पण करू शकता. ठीक आहे. आणि हे असंच तुम्हाला ठेवायचं आहे बरणी. हळूहळू तुम्ही बघाल की तुमच्या कडधान्यांना स्प्राउट्स आलेले आहेत, मोड आलेले आहेत, आणि खूप छान मोड येतात, मस्त मोड येतात. ठीक आहे. तर ते ट्रेडिशनली आपण जे फडक्यात वगैरे मोड आणतो किंवा चाळणीत आणतो त्याच्यापेक्षा हे मस्त आहे, व्यवस्थित मोड येतात, छान. ओके. मी जे एक्सप्लेन केलं त्याच्यासाठी मला जर फोटो व्हिडिओ सापडला तर मी इथे साईडला दाखवते. इट्स रिअली इझी आणि कन्व्हिनियंटसुद्धा आहे. जर तुम्हाला कोणाला लिंक हवी असेल तर मी द्यायचा प्रयत्न करते. व्हिडिओ अपलोड करताना लक्षात असतं नसतं, घाई असते. आज व्हिडिओ शूट केला आहे, तो एडिट होऊन अपलोड होईपर्यंत टाईम लागतो, त्याच्यामुळे कधी कधी लिंक्स भेटत नाही तुम्हाला. माझ्या जर लक्षात राहिलं तर मी प्रयत्नपूर्वक लिंक ॲड करेन. अदरवाईज कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर. तुम्ही ॲमेझॉनवर डिरेक्टली सर्च पण करू शकता, स्प्राउट मी म्हणून, स्प्राउट मी जार असं, तर तुम्हाला हे दिसून जाईल याच्याबद्दल. आणि खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे, सो वापरू शकता जर तुमच्या घरात सुद्धा कडधान्य खूप बनत असतील तर. आता आपली मटकी मस्त शिजली आहे बऱ्यापैकी. ठीक है. अभी अपन उसमें ऐड करेगा खोबरे का वाटण, म्हणजे खोबरं, वाटण म्हणजे काय, खोबरे. अजून थोडं पाणी आटू दे त्यातलं. ही भाजी आपली मस्त शिजलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर, बटाट नाही टाकलं मी, कारण आम्ही दोघंच आहोत. ती भाजी वाढवून तरी काय करू, आम्हाला एवढी पुरेशी होईल. आपली भाजी डन आहे. थोडीशी कोथिंबीर वरणार. वाजलेत आत्ता 7:45. मगाशी आई पप्पांशी बोलणं झालं, ते आज रात्री 9:30च्या वगैरे ट्रेनला बसतील आणि मग उद्या रात्रीपर्यंत ते लोक यायला पाहिजेत. कुमार पण सध्या तरी घरात नाही आहे, गेलाय साईटवर, तो अजून आलेला नाही आहे. फोन आलेला त्याचा थोड्या वेळापर्यंत, तो पण येईल. 7:45 वाजले, त्याच्यामुळे मी सुरुवात करते. चपात्या पहिले लाटून घेते, की तांदूळ निवडून ठेवलेत. आणि आता मी भजी करणार आहे, कांद्याच्या पातीची भजी. त्याची पण तयारी करून ठेवली आहे, पण ते भजी नंतर गरम गरमच तळे, पहिले चपातीच लाटून घेते. आता आपण कांद्याच्या पातीची भजी बनवायला घेतोय. त्याच्यासाठी मी खलबत्त्यामध्ये कोथिंबीर घेतली, कढीपत्त्याची पानं आहेत, थोडीशी तोडून तोडून टाकते त्याच्यात. जिरा, आलं लसूण पेस्ट आणि ओवा जरासा चुरून चुरून टाकते. तसा इथं कुठलाच जाणार आहे. याला आपण कुटून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता, मी नाही टाकत आहे. आता आपण घेतोय कांद्याची पात. ठीक आहे, जी अशी कापून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा पण आहे, वरची पात पण आहे. मला वाटतं आपण हे थोडं मोठ्या भांड्यात घेऊया, कालवायला बरं राहील. त्याच्यात हे टाकूया ठेचलेलं सगळं आणि मिक्स करूया. साधारण वाटीभर बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ. तीळ पण टाकूया आपण याच्यामध्ये. हळद, मसाला, मीठ आणि थोडंसं लिंबू. आता आपण ह्याच्यात सध्या काहीच पाणी नाही टाकत आहोत, हे आपण असंच मिक्स करून घेतोय. कांद्याला जे पाणी सुटतं त्यानेच, नंतर वाटलं तर पाणी टाकू, वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये हे आपलं चण्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ ऍड करू. सध्या तरी मी हे असंच कोरडं कोरडं असं घेते, म्हणून चांगलं चुरून 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 मळून घ्यायचं, म्हणजे ते भजी पण छान होते. थोडं बेसन पीठ मी याच्यामध्ये अजून ऍड करते.
हे बघा, अजिबात पाणी न घेता हे मी पीठ मळून घेतलेलं आहे असं. आता आपण तेल गरम करत टाकूया आणि मग हे तळून घेऊ. तेल आपलं तापलंय, बघू दे. येस,